नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. कुठेतरी बघू शकता आज लास्ट दिवस आहे या वर्षाचा 2025चा. 2025मध्ये थोडाफार अभ्यास तुमचा चांगलाच झाला असेल असं मी गृहीत धरतो आणि 2025 पेक्षा पण 2026मध्ये 2025 पेक्षा पण दुपटीने अभ्यास करावा आणि डिरेक्टली त्या PDF मध्ये जे फायनल रिझल्टच्या PDF मध्ये तुमचं नाव यावं तेच मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच आपली PYQ जी सिरीज चालू होती ती कंटिन्यूस आपल्याला ठेवायची आहे. अजून शासनाचा काही GR आलेला नाही की परीक्षा पुढे जाणार की नाही, म्हणून परीक्षा या येणाऱ्या संडेलाच म्हणजे 4 तारखेलाच होणार आहे, त्याच दृष्टिकोनातच अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्या संदर्भातच बघू शकता इतिहासाचा आणि पॉलिटीचं आपल्याला विश्लेषण केलेलं आहे. आज भूगोलचं करणार आहोत. शेवटचा दिवस आहे आजच्या वर्षीचा. उद्याचा पहिला दिवस आहे. उद्याच्या पहिल्या दिवसामध्ये पण लाईव्ह पण लेक्चर होणार आहे. त्याच्यानंतर ॲनालिसिस आहे इकॉनॉमिक्सचा, ते पण होणार आहे. म्हणून आपल्याला ही जर्नी तर कंटिन्यूस ठेवायची आहे जोपर्यंत आपल्याला पोस्ट निघत नाही तोपर्यंत. तर लक्षात ठेवा, आता भूगोलचं आपण विश्लेषण करू. यात 2024चा मेन्सचा पेपर आहे, गट कचा ग्रुप सी, आणि राज्यसेवा 2000 जे आता झाला 25चा 9 नोव्हेंबरला त्याचा पूर्व परीक्षेचा पेपर आहे. कारण त्या दोन पेपरच्या रेफरन्सनेच आपल्याला कुठेतरी अंदाज लावता येईल की येणार कसा आहे, ॲक्च्युली प्रश्नपत्रिका येऊ कशी शकते, त्या संदर्भात आपल्याला आपल्याला डिस्कशन करायचं आहे. चला चला तर जाऊया एक एक करून प्रश्न बघूया. जास्त प्रश्न नाहीत इथं, 15 आणि इथं मला वाटतं कुठेतरी 10 आलेले आहे. कुठेतरी 25 प्रश्नांचाच आपला सेट आहे. 25 प्रश्न कमी वेळेत आपण सोडवण्याचा प्रयत्न करू, सो दॅट तुम्हाला पण हा व्हिडिओ नंतर जरी बघताय तर 2च्या स्पीडवर तुम्ही बघू शकता आणि कुठेतरी टाइमपासमध्ये नुसतं वॉकिंग करता करता तुमचे असे 25 प्रश्न होऊन जातील आणि कुठेतरी आपल्याला एक लॉजिक भेटेल की प्रश्न नेमकं येत आहेत कसे. येस, चला. ताजमहलला औद्योगिक प्रदूषणपासून वाचवण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका कोणी दाखल केली होती? सुंदरलाल बहुगुणा, रामचंद्र बुवा, कपिल सिब्बल या महेश चंद्र मेहता. तर लक्षात ठेवा, हा मेन्सला आलेला प्रश्न आहे, 21 सप्टेंबरला झाला. तर महेश चंद्र मेहता इज द राईट आन्सर. की त्यांनीच बघू शकता की जनहित याचिका सुप्रीम कोर्टात टाकली होती रिगार्डिंग काय त्याला बोलतात, ताजमहलच्या औद्योगिक प्रदूषणापासून. आणि ताजमहल कुठेतरी बघू शकता की यमुना नदी आहे ती पण कुठेतरी दूषित झालेली आहे आणि ताजमहल पण जे व्हाईट मार्बल होतं ते कुठेतरी पिवळसर परत चाललेलं बिकॉज ऑफ द पोल्युशन. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतातील संयुक्त वन व्यवस्थापन पहिला ठराव मंजूर केला? पश्चिम बंगाल, ओडिसा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश. म्हणजे जे पहिले राज्य आहे की त्यांनी जे हे केलं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेट ऑफ इंडिया पास द फर्स्ट रेझोल्युशन फॉर जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट? तर लक्षात ठेवा, इट इज ओडिसा. ओडिसामध्येच बघू शकता असे महत्वाचे जे घडामोडी असतात घडत जातात. येस, चला नेक्स्ट. 1972 मध्ये झालेल्या जागतिक वसुंधरा परिषदेमध्ये पश्चिम घाटाची गणना जगातील कितव्या क्रमांकाच्या अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आली आहे? 7, 9, 18 या 16. म्हणजे इन 1972 वर्ल्ड वसुंधरा कॉन्फरन्स द वेस्टर्न घाट्स हॅज बीन डिक्लेअर्ड ॲट विच नंबर ऑफ द मोस्ट सेन्सिटिव्ह रिजन इन द वर्ल्ड? तर लक्षात ठेवा, मोस्ट सेन्सिटिव्ह रिजन आहे जे 18वा हे जे आहे. येस, विच नंबर ऑफ द मोस्ट सेन्सिटिव्ह? इट इज 18. लक्षात ठेवा. नेक्स्ट, भारत वन सर्वेक्षणानुसार 2013 ते 23 या कालावधीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खारफुटीचे वनक्षेत्र सर्वाधिक वाढ झाली आहे? पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर लक्षात ठेवा, सर्वात जास्त खारफुटीचं जंगल म्हणजेच आपण मँग्रोव्ह बोलू शकतात की ज्या 10 वर्षात कुठल्या ह्याच्या भागात जास्त वाढ झाली तर इट इज रायगड. येस, रायगड जिल्ह्यातच सर्वात जास्त आपल्याला वाढ दिसून येते. येस, इट इज व्हेरी इझी, वन ऑफ द इझिएस्ट क्वेश्चन. चला डायरेक्ट नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. खालील महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांना उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा क्रमाने लावा. उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावायचा आहे खालील नद्यांचा. कृष्णा नदी खोरे, भीमा नदी खोरे, तापी नदी खोरे, प्रवरा. तर पहिला तर तापी येणार. तापी सर्वात वर आहे म्हणजे क पासून सुरू होणार. क पासून सुरू होणार म्हणजे एकच ऑप्शन आहे. येस, झालं. ह्याच्यात काही लॉजिकच नव्हतं, बघू शकता. नाही सॉरी, क नाही, ड पासून सुरू होणार. क पासनं की ड पासनं लक्षात ठेवायचं आहे. येस, क पासनंच, कारण तापीच आहे ना. तापी नंतर प्रवरा येतं आपल्या इकडं आणि मग त्याच्यानंतर भीमा, कृष्णा, ब येस, फोर्थ आन्सर डिरेक्टली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? उष्णकटिबंधीय, आर्द्र, कोरडे या वरील सर्व. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रात विविध क्षेत्र आहेत. डोंगराळ भाग पण आहे, समुद्री भाग पण आहे, पठाराचा भाग पण आहे, त्याच्यानंतर मध्यम भाग पण लागतो जिथे जास्त पाऊस पण पडतो, कमी पाऊस पण पडतो, असं म्हणून हे सर्व प्रकारचं बघू शकता आपल्याला हवामान आढळतं महाराष्ट्रात. नेक्स्ट,
2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील डॅश प्रशासकीय विभागात सर्वात कमी बाल्य लिंग गुणोत्तर होते. विभाग विचारलाय, विभाग, जिल्हा नाही, विभाग विचारलाय. कोकण, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, म्हणजे छत्रपती संभाजीनगर. आणि ह्याचं आन्सर आहे छत्रपती संभाजीनगर विभाग जे आहे त्याच्यात आपण बघू शकता त्या प्रशासकीय विभागमध्ये सर्वात कमी बघू शकता बाल लिंग गुणोत्तर सापडलेलं होतं. आणि बीडमध्ये 807 सर्वात कमी होतं महाराष्ट्रातलं. नेक्स्ट, क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत विकसित देशांमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये तो कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदल करण्याची गरज आहे? हरित वायूंचे उत्सर्जन, झाडे तोडण्यावर नियंत्रण, घरगुती कचरा या रासायनिक शेती. म्हणजे अंडर द क्योटो प्रोटोकॉल विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर रिक्वायर्स मेजर डोमेस्टिक चेंजेस टू रिड्यूस इट इन डेव्हलप कंट्रीज. तर लक्षात ठेवा, क्योटो प्रोटोकॉल आपल्याला माहितच असेल, इट इज रिलेटेड टू ग्रीन हाऊस गॅसेस, म्हणजे हरित वायूचे उत्सर्जन. नेक्स्ट, जोड्या जुळवायच्या आहेत. हिरडा, खैर, रोशी गवत, तेंदूपाने. तेंदूपाने तर बीडीसाठी वापरतात, जे आपल्याला गडचिरोलीमध्ये दिसतात. ड चा 3 एकच ऑप्शनमध्ये झाला, संपला. तेंदूपत्ते हे भरपूर वेळा प्रश्न आलेले तेंदूपत्त्याचं. आपण याच विश्लेषणामध्ये हा मला वाटतं तिसऱ्यांदा चौथ्यांदा येतोय हाच प्रश्न तेंदूपत्त्यांचा. रोशा गावात आपल्याला माहिती आहे की सुगंधित तेलसाठी वापरतात. खैर पानमध्ये वापरतात, तिथे कात. आणि हिरडा जे आहे, हिरडा टॅनिनमध्ये वापरतात, टॅनिन इंडस्ट्रीमध्ये. नेक्स्ट, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते खनिज मोठ्या प्रमाणात आढळते? बॉक्साईट, मॅंगनीज, लोह खनिज, डोलोमाइट. तर लक्षात ठेवा, मोठ्या प्रमाणात लिहिलंय. पश्चिम महाराष्ट्रात नाही, पश्चिम महाराष्ट्रात असतं तर बॉक्साईट आपण लिहिलं असतं, पण मोठ्या प्रमाणात लोह खनिजच आढळतं, लक्षात ठेवा. आयर्न ओर, चंद्रपूर आणि या भागात सर्व. आता हा राज्यसेवा जे 9 नोव्हेंबरला झाली त्याच्यातला प्रश्नपत्रिका आहे. दिसताना बघू शकता की भूगोलचा प्रश्नपत्रिका सोपी आली पण ट्रिकी होती. आता ट्रिकी काय काय क्वेश्चन आहेत ते आपण पण बघूया. आणि अशाच प्रकारे कुठेतरी पेपर सेट येऊ शकतो असा माझा अंदाज आहे. कारण जर परीक्षेचं डेट बघितलं तर 21 सप्टेंबरला गटकची मेन्स झाली, 28 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित होती आणि 9 नोव्हेंबरला गट ब. म्हणजे कुठंतरी ह्याच्यात जास्त गॅप नाही, म्हणून जे पेपर सेटर आहेत ते त्याच हिशोबाचे प्रश्न सेट केले असतील असा माझा अंदाज आहे. चला, कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते? गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम. महाराष्ट्रामधनं जात नाही, लक्षात ठेवा, महाराष्ट्रामधनं जात नाही. इथं गुजरात, बिहार, त्रिपुरा, पश्चिम बंगाल. तर लक्षात ठेवायचं इथं बिहारमधनं पण जात नाही. गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम अशा 8 राज्य आहेत, त्याच्यातनं कर्कवृत्त म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होते. नेक्स्ट, जीवावरण राखीव क्षेत्रांनी स्थापना वर्ष? निलगिरी, सुंदरबन, कच्छ, पन्ना. तर मला एवढं माहिती आहे की पन्ना जे आहे ते रिसेंटली बनलेलं आहे. यस, म्हणजे पन्ना जे आहे ते 2011च आहे, म्हणजे ड चा 1 ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 गेला. यस. आणि सर्वात जुना जे एवढं मला जे अंदाज आहे ते निलगिरी आहे, कारण निलगिरी पश्चिम आणि पश्चिम घाट आणि ईस्टर्न घाट्स म्हणजे पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्र जे मिळतात तिथं निलगिरी बोलतो. आणि डोडा बेटा तिकडला हायेस्ट पीक आहे निलगिरी मधला. निलगिरी एचा 4 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आन्सर पाहिजे. तरी पण आपण बाकीचे ऑप्शन पण बघून घेऊ. सुंदरबन जे आहे 1989ला 1989ला, कच्छ 2008ला आहे. यस, पाठच करा. यस, रिझर्व क्षेत्रे आणि हे सर्व पाठच करणं तुम्हाला फायदेशीर ठरेल असा मला अंदाज आहे. यस, डिरेक्टली पाठच, एकदम काय लपडच नाही पाहिजे आपल्याला. चला नेक्स्ट, नदी संगमस्थळ आणि नद्या प्रकाशे, मुदावड, माहुली, तुळापूर. छत्रपती संभाजी महाराजांचा जर इतिहास तुम्हाला माहित असेल, जर प्रॉपरली थोडाफार जरी आयडिया असेल तर हा प्रश्न सुटून जातो. जर मी तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मला चांगल्यापैकी माहिती आहे, तर लक्षात ठेवा ते तुळापूर आहे, भीमा इंद्रायणी. यस, ड चा 3 एकच ऑप्शनमध्ये आहे. आणि अजून छत्रपती संभाजी महाराजांचं बघितलं तर माहुली कुठंतरी एक चर्चेत येतो की जे गनिमी कावा होता की जे मुघल लोकांच्या जे त्या बाजूला गेले छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यामधनं मुघलमध्ये, मग ते कुठल्या नदी किनाऱ्यावरनं गेले तर कृष्णा वेण्णाचा जे संगम होता माहुली ह्या क्षेत्रापासूनच तिथं गेलेले. कचा 4 म्हणून हाच आन्सर आहे. लक्षात ठेवा. मग प्रकाशे कुठे आहे? प्रकाशे तापी आणि गोमती आणि मुदावड, तापी, पांजरा. आता मुदावडवर प्रश्न येऊन गेलेला आहे भरपूर वेळा, म्हणून जरी तुम्हाला जर मुदावड जरी बीचा 1 माहीत असता तर हा प्रश्न झाला असता. म्हणजे ज्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षामध्ये PYQ केलेले होते त्याच्यातला हा प्रश्न सुटून जात होता त्यांचा. ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवाला पण ऑलरेडी येऊन गेलेला आहे कंबाईनला. येस, म्हणजे दोन्ही प्रश्न आपल्याला दिसतात की थोडेफार सोपे प्रकारचेच होते. चला नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? चंदीगड, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दिल्ली. विच युनियन टेरिटरी हॅज अ हायेस्ट पर्सेंटेज ऑफ शेड्यूल्ड ट्राईब्स? ST विचारले ते पण पर्सेंटेज. मग लक्षद्वीप लक्षात ठेवाय पर्सेंटेज जे आहे
शेड्यूल ट्राईब्स लोकांचा लक्षद्वीपमध्ये जास्त आहे. नेक्स्ट, 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याची साक्षरता दर सर्वात कमी म्हणजे किती आहे? आता सर्वात कमी आपल्याला माहिती आहे बिहारमध्ये काहीतरी मला वाटतं 64 काय 61च्या आसपास आहे. मग त्याच्या खालचा जो आकडा असणार तोच आन्सर असणार. मग कुठला आहे 61च्या खालचा आकडा? मग इट इज 55.42 तेवढाच होता. कारण सेकंड जे आहे नाही 55.42 नाही, मला वाटतं इट इज 66 असू शकतो. कारण बिहारमध्ये बरोबर, येस, सॉरी लॉजिकच चुकला माझा. 55 नाही, बरेच लोक 55 बोलत होते, पण 55 नाही, सर्वात कमी म्हणून 55 नाही. बिहारमध्ये 64 आहे, जे सर्वात लो लिटरसी आहे. म्हणजे सेकंड हायेस्ट विचारले की कुठं आहे, म्हणजे लोएस्ट लिटरसी रेट. स्टेट ऑफ राजस्थान हॅड द लोएस्ट लिटरसी रेट. बिहार नंतर सर्वात कमी साक्षरताचं जे हे आहे राजस्थान आहे. म्हणजे 64 पेक्षा जास्त असणारच ऑप्शन असणार आणि 2च ऑप्शन दिसतात आणि त्याच्यातलं पण योग्य उत्तर आहे 66.11. येस येस, परफेक्ट, 66.11. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे विचारले? भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक, भारत काढून घेऊया असंच एकदम, उत्तरेकडील टोक लेह लडाख मधील दाफदर इथे आहे. बरोबर आहे. दाफदर टू कन्याकुमारी, गोवर मोठा आणि आपल्या इथं किबुतू टू गोवर मोठा असं आहे. येस, गोवर मोठा. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडू व कन्याकुमारी इथे आहे, हे पण बरोबर आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबुतू येथे आहे. हे किबुतू आहे, लक्षात ठेवा, पण हे आसाम नाही, अरुणाचल प्रदेश आहे. बघू शकता काय प्रश्न विचारला यांनी, खतरनाक प्रश्न विचारलेला, हा चुकीचा आहे. भारताच्या मुख्य भूमीच्या पश्चिमेकडील गोजरातमधील गोवर मोठा, येस परफेक्ट आहे. लक्षात ठेवा, किती जबरदस्त प्रश्न होता मला बऱ्याच वर्षानंतर हा प्रश्न मला आवडला की आयोगाने असे प्रश्न सेट केले. येस, MPSCने बघू शकता आत्ताच काहीतरी टाकलंय. येस, तर लक्षात ठेवा MPSCने डिरेक्टली टाकलेलं आहे आत्ताच, म्हणजे हे रेकॉर्डिंग चालू आहे, म्हणजे आता एका तासाने तुम्हाला रिलीज होईल. तर MPSCनेच आत्ता जे आहे रिसेंट की 2004 जानेवारी रोजी संयुक्त पूर्व परीक्षा मार्गदर्शक सूचना काढल्यात, म्हणजे परीक्षा होणार आहे. लक्षात ठेवा, परीक्षा होणार आहे, तयारी करा तुम्ही, तयारी तुम्ही केलीच पाहिजे. ॲक्च्युली परीक्षा होणार आहे, लक्षात ठेवा. इट इज आता तर MPSCने हे पण काढलेलं आहे, म्हणून अभ्यासाला लागा, हेच बोलतोय. चला पुढे, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात डॅश मोसमी वारे वाहतात? आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. तर लक्षात ठेवा जून ते हे साऊथ वेस्ट मान्सून मीन्स, त्याला नैऋत्य मोसमी वारे आपण बोलतो. नेक्स्ट, खालील विधानांचा विचार करा. तपाभरांचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीच्या बरोबर कमी होते. म्हणजे द टेम्परेचर ऑफ द ट्रोपोस्फियर जनरली डिक्रीजेस विथ इंक्रीजिंग ऑल्टिट्यूड. बरोबर दिसतंय. येस, बरोबर आहे का हे? येस. तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्राणाचे शोषण नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेचे वहने तापवले जाते. The troposphere is heated not by absorption of incoming short wave but radiation but by transfer of heat from the earth surface. Yes, दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचे स्पष्टीकरण आहे. सोपा प्रश्न होता हा. जर नॉर्मली कन्सेप्ट माहिती आहे ट्रोपोस्फियर स्टेटोस्फियरचा तर तुमचा हा होऊन जातो टेक्निकली. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे? जिप्सम, शेल, ग्रेनाइट, पंकशम, प्युमाइस. तर लक्षात ठेवा हे डिरेक्टली आहे जिप्सम. रॉक टाइप्स हायड्रस रॉक फॉर्म बाय केमिकल प्रोसेस आहे ते जिप्सम आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान अचूक नाहीत? म्हणजे आपल्याला काय विचारले? नॉट करेक्ट. नॉट करेक्ट मीन्स रॉंग. विषुववृत्तीय उत्तर व दक्षिण 30 डिग्री अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात. येस, आपल्याला विचारले की रॉंग विचारले. मग हे तर ठीक आहे. ट्रॉपिकल सायक्लोन्स आर फॉर्म्ड इन 30 डिग्री लॅटिट्यूड नॉर्थ अँड साऊथ. जर जगाचा आपण मॅप बघितला तर हे 0 डिग्री, हे 23.5 डिग्री 23.5 डिग्री ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ केप्रिकॉन, आणि हे 30 डिग्रीच्या ह्याच्यावरच्या मध्येच बघू शकता ट्रॉपिकल सायक्लोन येतात. म्हणून फर्स्ट स्टेटमेंट इज राईट. द डायमीटर ऑफ अ ट्रॉपिकल सायक्लोन कॉन रेंज फ्रॉम 300 ते 500. म्हणजे उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतात. हे पण स्टेटमेंट राईट आहे. उष्णकटिबंधीय आवर्त वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर त्यापेक्षा अधिक असू शकतात. हे पण परफेक्ट आहे. उष्णकटिबंधीय आवर्त उत्तर गोलाकारात घड्याळाच्या काट्या दिशेने फिरतात. म्हणजे नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये म्हणजे इकडल्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात तर नाही. लक्षात ठेवा अँटी क्लॉकवाईज फिरतात इथं आणि इथं क्लॉकवाईज फिरतात. म्हणून ड रॉंग आहे, म्हणून फक्त ड विल बी द आन्सर.
चांगला प्रश्न होता आणि राज्यसेवा लेवलचाच हा प्रश्न होता. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीचे उपनद्या आहेत? झेलम, चेनाब, कोसी. कोसी नाही आहे, गंगाची आहे. गंडक, कोसी, परत कोसी गंगाची आहे. सतलज, बियास, रावी, चेनाब, स्वात, झेलम, कुरब, काबुल. यस, क ड विल बी द राईट आन्सर. जर पहिला 2 ऑप्शन काढला तर आपल्याला सगळेच एलिमिनेट होताना दिसत आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर हा प्रश्न कुठेतरी आला. दोन्ही टायमाला बघू शकता इंडस वॉटर ट्रीटीवर प्रश्न आपल्याला दिसतो. नेक्स्ट, घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि लिंग गुणोत्तर. केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी, आंध्र प्रदेश. आपल्याला माहिती आहे केरळ 1084, अचा 3 डायरेक्टली संपला, एकच ऑप्शन. केरळ 1084 6 ते 7 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. पुन्हा म्हणून सांगतोय PYQ इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही PYQ सिरीज ज्यात 2200 ते 2500 प्रश्न कव्हर झाले. मी गॅरंटी देतो की 4 तारखेला जी आता 2-3 दिवसांनीच परीक्षा येणार आहे, आपली 3च दिवस राहिलेले आहेत. गॅरंटी आहे 60+ स्कोर आरामात येतोय. आणि परीक्षा झाल्यानंतर जे दुसऱ्या दिवशी मी विश्लेषण करेल प्रॉपरली की आपल्या PYQ सेशनमधूनच किती प्रश्न आले, तर तुम्हाला कुठेतरी बघू शकता, मग माहित पडेल की PYQचा इम्पॉर्टन्स. तमिळनाडू 996, पुडुचेरी 1037 आणि आंध्र प्रदेश 993. तमिळनाडू लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे 996, कारण मग आंध्र प्रदेश त्याच्या खाली 993 आहे. भारतीय द्वीपकलाच्या सीमेवरील बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते? तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने, तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने, ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर, डिक्रीज इन एअर प्रेशर. यस, टेम्परेचर इन्क्रीज झाले तर एअर प्रेशर डिक्रीज होतो आणि मग कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि मग हे होतं, फॉर्म होतो. मग यस, वादळाची निर्मिती होते. यस, ऑप्शन क्रमांक 2, ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर, डिक्रीज इन एअर प्रेशर. नेक्स्ट, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहे? यस, नगर जिल्ह्यात आहे. इट इज कोपरगाव ह्याच्यामध्ये लागतं, संगमनेरमध्ये लागतं, सह्याद्रीमध्ये. सोपा प्रश्न होता. असे प्रश्न राज्यसेवेला आले म्हणून थोडंफार जागा जरी कमी असताना पेपर तरी थोडा स्टॅटिक गेला, पण कट ऑफ काय मला नाही वाटत की राज्यसेवेचा खाली येईल. कुठेतरी बघू शकता की एक तर प्रेडिक्ट केलेला 105 ते 110च्या आसपास, म्हणजे 10-15, पण त्याच रेंजमध्ये कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. कुठेतरी जास्तच लागेल, ओपनला जागा पण कमी आहे, मग 115च्या आसपास जाईल. प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, आर्टिक महासागर, जावा, मारियाना, युरेशियन, पोर्टोरिको. तर लक्षात ठेवा की जे पॅसिफिक ओशन आहे तिथंच मरियाना जे आहे ते असणार, म्हणजे अचा 2 जर मार्क केला तर ह्या 2 ऑप्शनमध्ये आहे. यस, हे गेले. त्याच्यानंतर मला माहिती आहे की जावा ट्रेंज जो आहे, जावा ट्रेंज आपल्या हिंद महासागरमध्ये लागतो, म्हणजे सीचा 1 पाहिजे. सीचा 1 एकच ऑप्शन आहे. यस, झालं. ऑप्शन क्रमांक 3 इज द राईट आन्सर. मग अटलांटिकमध्ये काय आहे? पोर्तोरिको, आणि आर्टिकमध्ये काय आहे? युरेशियन ट्रेंच. यस, अशाच प्रकारे भूगोलचे जे आपले 30 प्रश्न होते आणि या वर्षीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते, कारण 21 सप्टेंबर आणि 9 नोव्हेंबरच्या परीक्षाच मी आज विश्लेषण केलेलं आहे. सेम बघू शकता उद्याच्या लेक्चर जे होणार आहे नवीन वर्षाचा नुसार इकॉनॉमिक्सचं विश्लेषण होणार, त्याच्यात पण मी हेच 2 पेपर घेऊन येणार आहे. अभ्यास करा. तुमच्या अभ्यासासाठी, वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि आज आपण इथंच थांबूया. सर्वांना नवीन वर्षाच्या मी एकाग्र अकॅडमीतर्फे शुभेच्छा देतो. पुढचा वर्ष हे तुमच्यासाठी भरपूर यश घेऊन येणारा असावा, चांगला अभ्यास व्हावा तुमच्या पुढच्या वर्षी. तसेच पुढच्या वर्षीच तुमच्या बघू शकता नावाच्या पहिले महाराष्ट्र शासन नाही तर भारत सरकार आपल्याला लावावं, हीच मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.